तिकडे जालना महानगरपालिकेसाठी महायुतीची दुसरी महत्त्वपूर्ण बैठक ही नुकतीच पार पडली। भाजप आणि शिवसेनेनं एकमेकांना जागांसंदर्भातला अंतिम प्रस्ताव दिलाय। दोन्ही पक्षांनी एकमेकांना दिलेल्या फॉर्म्युल्यावरती पक्षश्रेष्ठींसमोर मांडण्यात येणार असून आज यावरती अंतिम निर्णय होईल अशी माहिती भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। तर महायुतीची केवळ औपचारिक घोषणा शिल्लक असल्याचं शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी सांगितलंय। प्रत्येक पक्षानं आपापल्या पक्षासोबत चर्चा करून आज अंतिम प्रस्ताव आज आमच्या बैठकीमध्ये दिले गेले। मला असं वाटतं की जी चर्चा आमची झाली ती अत्यंत सकारात्मक चर्चा झाली। चारही पक्षाचे नेते एका मुद्द्यावर आम्ही आलो, केवळ श्रेष्ठीच्या कानावर टाकून या युतीचा शेवट करायचा अशा प्रकारचा निर्णय आज झाला। मला असं वाटतं की युती होण्यामध्ये आता कुठल्याही प्रकारची फारशी अडचण राहणार नाही। अत्यंत सकारात्मक अशा प्रकारची बैठक पार पडलेली आहे। निर्णय हा माननीय रावसाहेब पाटील दानवे आणि साहेबांनी लोणीकर साहेब तुम्हाला कळवतील, परंतु माझ्या पक्षाकडून निश्चितपणे जो काही प्रस्ताव आमच्या समोर ठेवला गेला तो प्रस्ताव तत्वतः आम्हाला या ठिकाणी आता मान्य आहे। आम्ही ठेवलेला प्रस्ताव तत्वतः त्यांनाही मान्य आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आता टप्प्यामध्ये ही युती आलेली आहे। औपचारिकता बाकी राहिली घोषित करण्याची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।